राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी कोर कमिटीच्या बैठकीत जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब राजेंद्र जैन आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज भरताना राष्ट्रवादीचे सर्व नेते उपस्थित राहणार। पक्षाचा इमानदार कार्यकर्ता पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडणार, प्रामाणिकपणे काम करणार। उमेदवारी दिल्यानंतर राजेंद्र जैन यांची पहिली प्रतिक्रिया। पक्षाने एकमतानं राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं। सुनील तटकरे यांची माहिती, छगन भुजबळ नाराज नाहीत। भुजबळांच्या ज्येष्ठत्वाचा योग्य सन्मान होईलच। राज्यसभेसाठी इच्छुक असलेल्या भुजबळांच्या चर्चांवरून तटकरे यांची प्रतिक्रिया। नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग। मंत्री उदय सामंत यांच्याकडून नाशिकमध्ये गिरीश महाजन यांची भेट। गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न सुरू। गोकुळ गीतेंचे भाऊ गणेश गीते आणि प्रसाद हिरेंसोबत चर्चा झाली। महाजन दोघांसोबतही चर्चा करणार आहेत। उदय सामंत यांची प्रतिक्रिया, तर महाजनांची शिंदेंसोबतही चर्चा झाली। सामंतांची माहिती। नाशिक विधान परिषदेवर उदय सामंत यांच्याशी 1.5 तास चर्चा केली। समोरचा उमेदवार किती कुचकामी आहे हे सामंतांना सांगितलं। माझी बंडखोरी ना भाजप विरोधात ना शिवसेनेविरोधात। नाशिक विधान परिषदेत अपक्ष लढणाऱ्या प्रसाद हिरे यांची प्रतिक्रिया। नाशिकची बंडखोरी रोखण्यात संकटमोचक अपयशी ठरले। गिरीश महाजनांना आपल्या प्रभाव क्षेत्रात बंडखोरी रोखता आली नाही। नाशिक विधान परिषदेच्या बंडखोरीवरून एकनाथ खडसे यांचा महाजनांवर निशाणा। नाशिक विधान परिषद भाजपचे नंदकिशोर महाजन निवडून येतील। नंदकिशोर महाजन यांची बाजू मजबूत। पवारांच्या राष्ट्रवादीच्या एकनाथ खडसे यांचं वक्तव्य। महायुतीत ऑल इज नॉट वेल। नवी मुंबईतील शासकीय कार्यक्रमाचं एकनाथ शिंदे यांना निमंत्रण नाही, तर मुद्दे नसल्यानं विरोधक कोणत्याही मुद्द्याला राजकीय बनवतायत, शिंदेंचं उत्तर। पालकमंत्री असून कार्यक्रमात शिंदेंना डावललं। नाराज होऊन शिंदे 2 ते 3 दिवस गावी जातील। अंबादास दानवे यांनी डिवचलं, तर कॅबिनेट बैठकीत यावर आवाज उठवणार संजय शिरसाट आक्रमक। भाजप आणि शिंदेंची नैसर्गिक युती म्हणून निमंत्रण नाही। नवी मुंबईतील शासकीय कार्यक्रमाचं शिंदेंना निमंत्रण न दिल्यानं आदित्य ठाकरेंचा टोला। आता निमंत्रण पत्रिकेवर नाव नसू द्या, येणाऱ्या काळात मुख्यमंत्री म्हणून शिंदेंचं नाव असेल। शिवसेनेला डावलून शिवसेना थांबणार नाही। नवी मुंबईतील शासकीय कार्यक्रमावरून बच्चू कडूंची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे असं शिवसैनिकांना वाटतं। शिंदेंनी मुख्यमंत्री असताना भरपूर विकासाची कामं केली। आमचं संख्याबळ वाढवण्यासाठी राज्यभर संघटना वाढवायचे, प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया। कुर्ला मतदारसंघातील लोकाभिमुख विकास कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही। पोलीस वसाहत पुनर्विकासासह रखडलेल्या कामांना गती देणार। शिवसेना कुर्ला विधानसभा आयोजित कुर्ला फेस्टिवल 2024 कार्यक्रमात शिंदेंची ग्वाही। दिल्लीत इंडिया आघाडीची आज बैठक। 23 पक्षांचे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार। उद्धव ठाकरे व्हीसीद्वारे उपस्थित राहणार। महाराष्ट्रभर आंदोलन केलं, 350 गुन्हे दाखल झाले। आणखी काही गुन्ह्यांमध्ये 3 वर्षांची शिक्षा होऊ शकते। पुढचं आयुष्य जेलमध्ये जाईल, बच्चू कडूंचं वक्तव्य। संघटनात्मक बांधणीसाठी 3 दिवस काँग्रेसच्या मॅरेथॉन बैठका। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देणार। काँग्रेस प्रदेश कार्यालयात 10, 11 आणि 12 तारखेला बैठका होणार। बारामतीतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची ऑडिओ क्लिप व्हायरल। अजित पवार मेला, त्याचा काही फरक पडला नाही, किशोर मासाळचं वक्तव्य। अजित पवारांच्या आवडत्या लोकांच्या यादीत होता मासाळ। अजित पवारांवरील वक्तव्यानंतर नगरसेवक किशोर मासाळचा माफीनामा। 1 दिवसाचा अन्नत्याग करून आत्मक्लेश करणार, मासाळचं स्पष्टीकरण। रायगडच्या पालकमंत्रीपदावर सुनील तटकरेंचं सूचक वक्तव्य। पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदेंसोबत चर्चा करू, महायुती अधिक मजबूत होईल असा निर्णय व्हावा। भरत गोगावले यांच्याबाबत तटकरेंचे सूचक संकेत। पालकमंत्रीपद आतापर्यंत तटकरेंनीच अडवून ठेवलं होतं। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून आमदार महेंद्र दळवी यांचा खासदार तटकरेंवर गंभीर आरोप, तर उपमुख्यमंत्री शिंदेंचं नाव घेतलं पण सुनेत्रा पवार यांचा उल्लेख टाळला। तटकरेंच्या वक्तव्यावर दळवींचा संशय। यवतमाळमधील काँग्रेस नेते साहेबराव कांबळे यांचा शिवसेनेत प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। यवतमाळ विधान परिषद निवडणुकीतून कांबळेंनी घेतली होती माघार। बाळमानेंच्या उमेदवारी माघारीवर वैभव नाईक यांचा पक्षालाच घरचा आहेर। बाळमानेंच्या उमेदवारीवर एकत्रित बैठकीत निर्णय व्हायला हवा होता, तर पक्षावर ही नामुष्की आली नसती। ठाकरेंच्या शिवसेनेतील वैभव नाईक यांची नाराजी। कोकण विधान परिषदेसाठी इच्छुक होतो, मात्र पक्षानं निर्णय घेतल्यानंतर कोणतीही नाराजी नाही। माजी आमदार राजन साळवी यांची प्रतिक्रिया। भाजप शिंदे सेनेला बाजूला करत असल्याची वस्तुस्थिती। वैभव नाईक यांची टीका। भविष्यात भाजप शिवसेना वेगळी लढल्यास निलेश राणे शिवसेनेत राहणार नाही, ते आपल्या वडिलांच्याच पक्षात जातील असा दावा। मंत्री जरी आपला असेल आणि चुकत असेल तर त्यांना ठोकून काढा। गोंदियातील देवरीमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना आमदार बच्चू कडू यांचा कार्यकर्त्यांना सल्ला।
मवियाचे उमेदवार अभयसिंह जगताप यांच्याकडून विधान परिषदेच्या मतदारांचा मेळावा. विरोधी उमेदवार अभयसिंह जगताप यांची उंची वाढली, मात्र त्यांची बौद्धिक वाढ झाली नाही. जगतापांना 22 तारखेला अदृश्य शक्तीची ताकद समजणार, मंत्री जयकुमार गोरे यांचा टोला. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या 11 पराभूत उमेदवारांना खर्चाचा अधिकृत हिशोब न देणं महागात पडण्याची शक्यता. वारंवार नोटीस देऊनही हिशोब न दिल्यानं कारवाईची शक्यता. अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची अचानक भेट. प्रवाशांची गैरसोय आणि स्वच्छतेच्या मुद्द्यावरून अधिकाऱ्यांना छापलं. विभाग नियंत्रक, आगार व्यवस्थापकाच्या निलंबनाचे आदेश. आजोबा, आम्हाला टेस्ला कार नको, शाळेत जायला एसटी बस पास मोफत करा. आपण आपल्या नातवाचा हट्ट पुरवला. छात्र भारतीची परिवहन मंत्र्यांकडे मागणी. मुंबई विमानतळावर सोनं तस्करी प्रकरणी अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेचे चिटणीस अजित आचरेकर यांना डीआरआयकडून अटक. कारवाईत 2 कोटींपेक्षा अधिक किमतीचं सोनं जप्त. अजित आचरेकरसह 6 जण अटकेत. मुंबई विमानतळावर सोनं तस्करी प्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना अटक. मुंबई विमानतळ सोनं तस्करीचा अड्डा बनतोय. फडणवीसांनी यावर भाष्य करावं. संजय राऊतांचा हल्ला बोलता अटकेतील आरोपींचा भाजपशी संबंध नाही, बन यांचं स्पष्टीकरण. भाजपचा सोनं तस्करीशी संबंध नाही, भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचं स्पष्टीकरण. कामगार सेनेच्या माध्यमातून तुम्ही मराठी माणसाला लुटणारे होता, आम्ही आधार देणारे आहोत, बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर. ड्रग्ज विरोधात राज्यभर कारवाया सुरू. देशासह राज्यात नो टॉलरन्स फॉर ड्रग्ज अशी मोहीम सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. किरीट सोमय्यांचा किशोरी पेडणेकरांवर टर्टल हॉटेल घोटाळ्याचा आरोप. अंधेरी क्रीडा संकुलाच्या खेळाडूंसाठी असलेल्या 54 खोल्यांचं हॉस्टेल पेडणेकरांनी 5 वर्षांसाठी टर्टल हॉटेलला दिलं. सोमय्यांचा मोठा दावा. कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके कालच्या आंदोलनानंतर संभाजीनगरच्या घरी परतले. आता अमेरिकेला परत जाणार नाही. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास तीव्र आंदोलन करणार, दिपकेंचा इशारा. जय भीमच्या घोषणा देणाऱ्यांना अराजक कसं म्हणू शकता, अभिजित दिपके यांचा सवाल. आम्ही आंबेडकरांचं पुस्तक हाती घेऊन शांततेत आंदोलन केलं, अभिजित दिपके यांचं फडणवीसांच्या टीकेला उत्तर. प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीचा सदस्य होण्यास तयार. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया. बेस्टच्या आजीमाजी कर्मचाऱ्यांचा 18 जून नंतर बेमुदत संपाचा इशारा. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी अद्याप मिळाली नसल्यानं कामगारांमध्ये तीव्र नाराजी. 12 कामगार संघटनांनी एकत्र येत कृती समितीची केली स्थापना. मुंबईतील वॉटर टँकर चालक मालक संघटनेचा काल मध्यरात्रीपासून बेमुदत संप सुरू. केंद्राच्या नव्या नियमांच्या निषेधार्थ संपावर जाण्याचा निर्णय. मुंबईतील बांधकाम प्रकल्पांसह रुग्णालयास, रेल्वे सेवा आणि इतर सेवांना फटका बसणार. प्रलंबित मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आरटीओचे कर्मचारी आक्रमक. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे आरटीओ कर्मचारी संघटना संपावर ठाम. 9 जूनला कर्मचारी एकदिवसीय संप पुकारणार. प्रताप सरनाईक यांच्यासोबत बैठक संपन्न. मातोश्री परिसरात मराठी बोलण्यासंदर्भात मनसेची बॅनरबाजी. मंत्री सरनाईक 15 ऑगस्टपर्यंत रिक्षा टॅक्सी चालकांना मराठीत बोलायला लावणार. परिवहन मंत्र्यांची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करावी, बॅनरमधून मागणी. मनसेचे वाहतूक सेना अध्यक्ष संजय नाईक यांनी लावले बॅनर. जळगावमधील भाजप युमोच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा मुंबईत शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश. चित्रपट कामगार आघाडीचे प्रदेश सचिव भूषण भोळे यांच्यासह 15 जणांचा शिवसेनेत प्रवेश. कामोठेमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यानं संतप्त नागरिक रस्त्यावर. महावितरण विरोधात घोषणाबाजी करत नागरिक रस्त्यावर उतरले. तणावपूर्ण परिस्थितीत कामोठा पोलिसांनी मध्यस्थी करत नागरिकांना शांत केलं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आधारे राज्यात शालेय स्तरावर त्रिभाषा सूत्र यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून लागू होणार नाही. सरकारच्या पातळीवर अद्याप निर्णय झाला नाही. प्रचलित धोरणाप्रमाणे शैक्षणिक धोरण सुरू राहील, शिक्षण मंत्र्यांचं स्पष्टीकरण. बेघर नागरिकांवर महापालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई. उड्डाणपूल आणि इतर फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अनेक बेघर नागरिकांचं वास्तव्य. निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्यात आलं. सर्वसामान्य नागरिकांना महागाईची झळ. घरगुती सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. मुंबईत घरगुती सिलेंडरचे दर 941 रुपये 50 पैशांवर. 3 महिन्यात दुसऱ्यांदा दरवाढ. टप्प्याटप्प्यानं महागाईचा झटका देण्याचं सरकारचं सूत्र. सत्ताधाऱ्यांना महागाईची योग्य वेळी किंमत मोजावी लागेल. एलपीजी गॅसच्या दरवाढीनंतर शरद पवार यांचा सरकारवर निशाणा. वाढत्या महागाई विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा जनआक्रोश. अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आंदोलन. सरकार विरोधात जोरदार घोषणा. केंद्र सरकारनं सामान्य जनतेचा कार्यक्रम लावलाय. मन की बात ऐवजी सरकारनं संडेला सामान्य जनतेचा कार्यक्रम लावला. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आल्यानंतर रोहिणी खडसेंची टीका.
घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करून केंद्र सरकारचा सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय. काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांचा आरोप. दरवाढीमुळे सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबाचं आर्थिक गणित बिघडल्याचा आरोप. नाशिक शहरात अनेक पंपांवर सीएनजी उपलब्ध नसल्याचं समोर. मुंबई आग्रा महामार्गावरील पंपावर सीएनजी असल्यानं मोठी रांग. 1.5 ते 2 किलोमीटरपर्यंत वाहनं वेटिंगवर. आखाती देशातल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यानं मूर्तिकारांना फटका. गणेश मूर्ती 20 ते 30% महागण्याची शक्यता. पीओपीच्या बॅग मागे 50 रुपये अधिक. टँकरद्वारे विकत पाणी, वाहतूक खर्च यामुळे उत्पादन खर्चात वाढ. जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण. सोनं 2,500 तर चांदी 10,000 स्वस्त. सोन्याचे दर जीएसटीसह 1,56,045 रुपये प्रति तोळा, तर चांदी जीएसटीसह 2,56,470 रुपये प्रति किलो. मुंबईत उपनगराच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा रविवारी दिमाखात पार पडला. पाद्यपूजेनंतर आता उपनगराच्या राजाची मूर्ती घडण्यास सुरुवात होणार. मंडळाचं यंदाचं 44वं वर्ष. संत तुकाराम महाराजांची पालखी यंदा नव्या रथात विराजमान होणार. तुकोबांच्या रथाला 250 किलो चांदीची झळाळी. 7 जुलैला देहूतून प्रस्थान. राजस्थानमधील कारागिरांकडून रथावर दाक्षिणात्य शैलीत कोरीव काम. लातूरच्या संत पादुका दर्शन सोहळ्यात भ्रष्टाचार प्रकरणी आयोजक किशोर महाराज चिमणीकर यांच्यावर गुन्हा दाखल. किशोर महाराज चिमणीकरांवर 3,65,00,000 अपहार केल्याचा आरोप. जैन हिंदूच आहोत, हिंदूच राहणार. मराठी मारवाडी जैन असा वाद करू नका. जैन मुनी निलेश चंद्र यांचं वक्तव्य. जैन समाज कधीच महाराष्ट्राचा आवाज दाबू शकत नाही. निलेश चंद्र यांची प्रतिक्रिया. राज्यात वादळी पावसाचा हवामान खात्याकडून इशारा. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि साताऱ्यात जोरदार सरींची शक्यता. महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असला तरी मान्सूनची पुढची वाटचाल जैसे थेच. राज्यातील विविध जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा. सोलापूर, सांगलीसह नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. सोलापूरच्या करमाळ्यात वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ.